श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, तथानुगृह्य भगवान गोपीनांस गुरुर्गतिः युधिष्ठिरमथा पृच्छत् सर्वांश सुहृदो व्ययम्. गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य अशा भगवान गोपालकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली. नंतर त्यांनी युधिष्ठिराला व अन्य संबंधितांना खुशाली विचारली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यानेच ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले, त्यांचा जेव्हा त्रैलोक्यनाथाने सत्कार केला व त्यांची खुशाली विचारली, तेव्हा आनंदित होऊन ते म्हणाले, भगवन, महापुरुषांच्या मनातील आपल्या चरणारविंदाचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रूपाने बाहेर पडतो, तो जे लोक आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून पितात आणि आपल्या श्रवणेंद्रियाद्वारे आपलं मन तृप्त करतात, त्यांचे अमंगल कोठून राहणार. आपण विचारताय त्यांची खुशाली, पण ज्यांच्यावर आपला कृपा कटाक्ष आहे, आपलं ज्यांच्याकडे लक्ष आहे, त्यांचं अमंगल कसं काय असणार. कारण प्राण्यांना देह प्राप्त करून देणारे आपले विस्मरण, ते कथामृत जे आहे ते त्याचा नाश करतं. भगवन, आपण एकरस ज्ञानस्वरूप आणि अखंड आनंदाचे सागर आहात. बुद्धिवृत्तीमुळे होणारी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परमहंसाचे आपण प्राप्तव्य आहात. काळाच्या ओघात वेदांचा ऱ्हास होत असल्याने आपण त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या योगमायेने मनुष्य रूप धारण केलेले आहे. आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करतो. शुकाचार्य म्हणतात, राजा, ज्यावेळी इतर लोक याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत होते, त्याचवेळी यादव आणि कौरव यांच्या स्त्रिया एकत्र येऊन आपापसात भगवंताच्या त्रिभुवन विख्यात लीलांचे वर्णन करीत होत्या. तेच मी आता तुला सांगतो की त्यांच्यामध्ये काय वर्णन करणं चाललं होतं. द्रौपदी म्हणत होती, हे वैदर्भ्यच्युतो भद्रे, हे जांबवती कौसले, हे सत्यभामे कालिंदी, शैब्ये रोहिणी लक्ष्मणे, हे कृष्णपत्न्य एतन्नो ब्रूतवो भगवान स्वयं. हे रुक्मिणी, हे भद्रे, जांबुवंती, सत्ये, सत्यभामे, कालिंदी, शैब्ये, लक्ष्मणे, रोहिणी आणि अन्य श्री कृष्ण पत्न्यांनो, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणी ग्रहण केले ते आम्हाला सांगा. हे ऐकून रुक्मिणी म्हणाली, माझा विवाह तर शिशुपालाबरोबर व्हावा म्हणून जरासंधादी राजे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन आले असता, सिंहाने ज्याप्रमाणे शेळ्या मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्यावी, त्याचप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आले. त्या लक्ष्मी निवासांच्या चरणांचीच सेवा करायला मला मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. सत्यभामा म्हणाली, आपला भाऊ प्रसेनाच्या मृत्यूने अतिशय दुःखी झालेल्या माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंताच्यावर ठेवला. तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी वृक्षराज जांबवानांना जिंकून त्याच्याकडून ते रत्न आणून माझ्या पित्याला दिले. खोटा आरोप ठेवल्या कारणाने माझे वडील घाबरून गेले. जरी त्यांनी माझा विवाह दुसऱ्याशी ठरवला होता, तरी सुद्धा त्यांनी स्यमंतक मन्यासह मला भगवंताच्या हाती सोपवलं. जांबुवंती म्हणाली,
प्राज्ञाय देह कृदमुन निजनाथ देवन. हेच आपले स्वामी भगवान सीतापती आहेत. हे माझ्या वडिलांना जांबवानांना न कळाल्यामुळे ते 27 दिवसपर्यंत यांच्याशी लढत राहिले. परंतु जेव्हा लक्षात आलं तेव्हा वडिलांनी यांचे पाय धरून सेमंतक मण्यासह भेट म्हणून मला यांना अर्पण केलं. अशी आहे या दासीची कथा. कालिंदी म्हणाली, अगं बाई, यांच्या चरणांची प्राप्ती व्हावी म्हणून मी तपश्चर्या करीत आहे. असं जेव्हा यांना कळालं तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुना तीरावर आले आणि त्यांनी माझं पाणी ग्रहण केलं. तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे. मित्रवृंदा म्हणाली, स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणाऱ्या माझ्या भावांना व सर्व राजांना जिंकून कुत्र्यांच्या झुंडीमधून सिंहाने आपली शिकार घेऊन जावी, त्याप्रमाणे मला आपल्या वैभवसंपन्न द्वारकापुरीला नेलं. त्यांचे जन्मोजन्मी पाय धुण्याचे भाग्य मला प्राप्त व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा सत्या म्हणाली, मला वरू इच्छिणाऱ्या राजांचे बळ पाहण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी टोकदार शिंग असलेले 7 बैल सोडले होते. मोठमोठ्या वीरांची घमेंट जिरवणारे ते बैल भगवंतांनी अगदी सहजपणे झेप घेऊन पकडले आणि त्यांना वेसन घातली. लहान मुलांनी शेळीची करडे पकडावीत, अगदी त्याचप्रमाणे ते दृश्य होतं. ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासींसह द्वारकेला आणलं. मार्गामध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणलं त्यांनाही जिंकलं. माझी हीच इच्छा आहे की यांच्या सेवेची संधी मला जन्मोजन्मी मिळावी. भद्रा म्हणाली, पिता मे मातुले याय स्वयमाहूय दत्तवान कृष्णे कृष्णाय तच्चित्ता मक्षौहिण्या सखी जनैः. हे द्रौपदी, माझ्या पित्याने स्वतः माझे मामेभाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून आणून औक्षोहिणी सेना आणि पुष्कळशा दासी यांच्यासह त्यांच्या ठायी चित्त दडलेल्या मला सहज अर्पण केलं. माझ्या कर्मानुसार मला इथे जिथे जन्म घ्यावा लागेल त्या सगळीकडे त्यांचाच चरणकमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा, यातच मी माझे परम कल्याण समजते. लक्ष्मणा म्हणाली, हे राणी, देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंताचे अवतार आणि लीलांचे गायन ऐकून आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले, याचाही विचार करून माझे चित्त भगवंताच्या चरणी आसक्त झाले. ज्ञात्वा मम मतं साध्वी पिता दुहितृवत्सलः. हे साध्वी, माझे पिता बृहत्सेन यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझे मनोगत जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सुयोग जुळवून आणला. हे महाराणी, अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंवरामध्ये मत्स्यवेधाची योजना आखली होती त्याचप्रमाणे माझ्या पित्याने सुद्धा केले. फरक एवढाच आहे की हा मासा बाहेरून झाकलेला होता, फक्त पाण्यातच त्याचे प्रतिबिंब दिसत होते. राजे लोकांना हे कळले तेव्हा सर्व ठिकाणांहून शस्त्रास्त्रवेत्ते हजारो राजे आपापल्या गुरूंसह माझ्या पित्याच्या राजधानीत आले. माझ्या पित्याने त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या तऱ्हेने पाहुणचार केला. मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्या लोकांनी स्वयंवर मंडपात ठेवलेले धनुष्य आणि बाण मत्स्यवेधासाठी उचलले. त्यापैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाहीत. त्यांनी धनुष्य जसेच्या तसे ठेवून दिले. काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला दुसऱ्या टोकापर्यंत बांधली आणि ती ओढली, पण दुसऱ्या टोकाला ते बांधू शकले नाही. त्याच्या झटक्याने ते खाली पडले. अगं, जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली, परंतु मासा कुठे आहे हे त्यांना समजले नाही. राजन्येषु निवृत्तेषु भग्नमानेषु मानिषु भगवान धनुरादाय सज्जन कृत्वाथ लीलया. अर्जुनाने पाण्यामध्ये त्या माशांचे प्रतिबिंब पाहिले आणि तो कुठे आहे हेही जाणले. अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला, परंतु त्याला लक्षवेध करता आला नाही. बाणाने माशाला फक्त स्पर्श केला. अशा प्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला आणि ते मागे फिरले.
तेव्हा भगवंतानी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली, बाण डोडला आणि पाण्यात फक्त एकाच माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडलं. त्यावेळी सूर्य अभिजित नक्षत्रात होता. त्यावेळी पृथ्वीवर जय जयकार होऊ लागला आणि आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. देवानी आनंद विभोर होऊन पुष्पवर्षाव केला. त्याच वेळेला भगवंताच्या ठिकाणी मन जडलेल्या मी स्वयंवर मंडपात प्रवेश केला. माझ्या पायातील नुपुर मधुर आवाज करीत होती. मी नवी उत्तम रेशमी वस्त्र परिधान केलेली होती. वेणीत गजरा माळलेला होता आणि चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हास्य विलसत होतं. मी हातात सुवर्ण जडित तेजस्वी रत्नांचा हार घेतला. त्यावेळी दाट कुरळ्या केसांनी आणि गालांवर कुंडलांची किरणं पडल्यामुळे शोभणारा माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूंना बसलेल्या राजांकडे टाकून नंतर हळुवारपणे माझ्या हातातली वरमाला मी भगवंताच्या गळ्यात घातली. त्याबरोबर मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे आदी वाजू लागले. नट आणि नर्तकी नाचू लागल्या, गवई गाऊ लागले. हे द्रौपदी, अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरलं तेव्हा कामातुर राजांना मत्सरामुळे ते सहन झालं नाही. आपल्या 4 घोड्यांच्या रथावर चतुर्भुज भगवंतांनी मला घेतलं आणि हातात शारंग धनुष्य घेऊन कवच धारण करून ते युद्धासाठी सज्ज झाले. परंतु हे राणी, जसे एखाद्या सिंहाने पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावं, त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे हाकलला. त्यापैकी काही राजांनी धनुष्य घेऊन युद्धासाठी सज्ज होऊन भगवंतांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण कुठे ग, ते शक्य झालं नाही त्यांना. त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केल्या गेलेल्या आपल्या निवासस्थानी द्वारकानगरीत प्रवेश केला. त्या दिवशी ती विशेष रूपाने सजवलेली गेली होती द्वारका. ध्वज, पताका आणि तोरण आदी त्या द्वारकेमध्ये शोभत होती. त्यांच्यामुळे सूर्याची किरण खाली येऊ शकत नव्हती. माझ्या वडिलांनी संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्र, अलंकार, बिछाने, आसनं आणि विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केलं. भगवान सर्व प्रकारच्या संपत्तीने परिपूर्ण होते, तरी सुद्धा माझ्या पित्याने प्रेमाने त्यांना पुष्कळदासी, सर्व प्रकारची संपत्ती, सैनिक, हत्ती, घोडे, रथ, सगळ्या बहुमूल्य शस्त्रास्त्राने समर्पित केली. बाई, आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी कदाचित, म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम भगवंताच्या घरातल्या दासी झालो आहोत. 16,000 पत्न्यांच्या वतीने रोहिणी म्हणाली, दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवले होतं. भगवंतांनी हे जाणलं. युद्धामध्ये भौमासुराचा त्याच्या सेनेसह संहार करून स्वतः पूर्ण काम असूनही आम्हाला तिथून सोडून आणून आमचं पाणीग्रहण केलं. जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरणकमलांचेच आम्ही सदा सर्वदा चिंतन करत असतो. हे साध्वी, आम्हाला सार्वभौमपद, इंद्रपद या दोघांचेही भोग, अणिमा आदी सिद्धींमुळे प्राप्त होणारे ऐश्वर, ब्रह्मदेवाचे पद, मोक्ष किंवा सारूप्य आदी मुक्ती हे काहीच नको. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली गदाधारी प्रभूंच्या चरणांची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. महात्मा गोपाल कृष्ण गायी चारत असताना गोप गोपी, भिल्लिनी, गवत आणि बेली सुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तेवढेच आम्हाला कायम लाभो, एवढीच आमची इच्छा आहे. राजा, द्रौपदीने भगवंताच्या अष्टनायिकांना जे विचारलं त्याचं उत्तर या अष्टनायिकांनी दिलं. याचं उत्तर एकच होतं, काय की सगळ्यांना पुन्हा पुन्हा भगवत चरणकमलाची प्राप्ती व्हावी, हाच हेतू होता. राजा, असा अलौकिक संवाद त्यांच्यामध्ये झाला आणि पुढे वसुदेवांनी मोठा एक यज्ञोत्सव केला. कशा प्रकारे आणि काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.